अम्मा मी बघतो, नका टेन्शन घेऊ. शक्ती, या रोपट्यात प्रिन्स कसं शक्य आहे? शक्यता आहे शिवा. अरे कलियुगात चेटकोबासारखा राक्षस असू शकतो, तर या रोपट्याची किंमत घडूच शकते. हा, हे पण बरोबर आहे म्हणा. आप्पा आंबा समजा कैऱ्या फेकून द्या. काहीतरी गडबड आहे कैऱ्यांमध्ये. विषाचा प्रयोग झाला असं वाटतंय. नाही, शिव आणि शक्ती मॅडमने कळवायला हवं. अप्पा, हा अप्पा बोला. काय? बाहेर खा ना मला, कोणी बाहेर काढा. हो अप्पा, मी लगेच घरी येते. हो निघते मी, आलेच आलेच. शिवाचं लवकर घरी चल, आपल्याला घरी जावं लागेल. शक्ती, अगं प्रिन्सचा. शिवा अरे लवकर चल, घरी एक इश्यू झालाय. निघ. वंदे, आज आंबे खायला ये. पहिल्या सीझनचा पहिला आंबा. वा, रसरशीत आंबा. या आंब्याकडे बघितलं ना की तोंडाला पाणी येतंय. शिवाला आंबे लय आवडतात. शिवा थकून भागून आला ना की त्याला ह्या आंब्याचा रस करून पाजतो. लहानपणी शिवा गाणं म्हणत आंबा खायला मागायचा. नाना मला खायला आंबा आणा, नाना मला खायला आंबा आणा. आंब्यात रगत, रगत. शंभू महादेव, आंब्यामध्ये रगत. शक्ती, अयो बघ ना काय झालंय ते. कैरीमधून रक्त येतंय. शक्ती, मला काही ठीक दिसत नाहीये बघ. कोणीतरी जादू टोणा तर नाही ना केला. काहीतरी वेगळं नवीन संकट तर नाही ना येणार आपल्यावर. शक्ती, अम्मा अम्मा तू शांत हो. हे बघ असं काही होणार नाहीये. आम्ही आलोय ना आता, तू टेन्शन घेऊ नकोस. हा, आणि तुझ्या मनात जी काही भीती असेल ती आधी काढून टाक बघू. हा अगं पडे. शेट, अरे हे बघ. आणि सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाली आहे. आंब्यातून रक्त येते ती वाली. शक्ती, त्या आंब्याच्या रोपट्याचं आणि या कैऱ्यांचं कनेक्शन आता आपल्याला हळूहळू लागायला लागलं. तू बरोबर बोलली होतीस.
जर या युगात राक्षस असू शकतो तर त्या आंब्याच्या रोपट्यात प्रिन्स असूच शकतो. आणि मगाशी तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली शक्ती. तुला आप्पांचा फोन आला होता ना, त्यावेळेला त्या रोपट्यामध्ये आपल्याला प्रिन्सचा आवाज ऐकायला आला. काय? आंब्याच्या रूपातून प्रिन्सचा आवाज? अयो, असं कसं शक्य आहे? व्हॉट टॉकिंग बावा? व्हॉइस इन रोपट? हाऊ पॉसिबल दॅट इज? ते आपण तुम्हा लोकांना नंतर सांगतो. शिवा, आता ते आंब्याचं रोपटं आपल्या ताब्यात घेणं खूप गरजेचं आहे. एकदम करेक्ट बोलते तू. आपण आत्ता जातो आणि ते रोपटं घेऊन येतो. तू थांब इथेच. हे बघ चिटकुबा, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. आणि मला तुझं काही कळतच नाहीये. काय चाललंय तुझं? त्या प्रिन्सचं रोपटं बनवलंस आणि मला म्हणालास की जपून ठेव 48 तास. अरे 48 तास? तुला काय खाऊ वाटलं का 48 तास एका रोपट्याला सांभाळून ठेवणं? त्यात ते शिवा आणि शक्ती, त्यांचे ते प्रश्न. अरे एकटी बाई मी ते रोपटं सांभाळू की ते शिवा आणि शक्तीच्या प्रश्नांची उत्तर देऊ? अरे एकटी बाईने मी काय काय करू? अटक मटक सटक म्हणून लबाडी करशील? अत्यंत धूर्त आणि स्वार्थी बाई आहेस तू. चेटकोप, स्वतःचा बचाव करण्यासाठी नवऱ्याच्या गळ्याला फास लावशील. उद्या स्वतःच्या फायद्यासाठी माझ्याशी गद्दारी करशील तू. नाही हे बघ चिटकोबा, असं नाहीये. हो हो नाहीये तसं. ठीक आहे ना, आता जे झालं ते झालं. मला कळलंच नाही माझे ग्रहमान कसे काय फिरले ते. पण बरं झालं तू आलास आणि सगळं सावरून घेतलंस, म्हणून वाचले मी. पण मला एक सांग, मला आधी एक सांग, तू जर सगळं सावरून घेऊ शकत होतास, मग मला असं वेड्यासारखं वागायला का लावलंस तू? अरे ते शिव आणि शक्ती मला वेड समजत असतील. वेडा? तू वेडी नाहीस, मूर्ख आहे, बिंडो कायस. आता स्वतःची काळजी करू नकोस, नवऱ्याची काळजी घे. नवऱ्याची काळजी घे? अरे त्या रोपट्याची काय काळजी घ्यायची आणि कशी घ्यायची मला नाही माहित. मूर्ख बाई, नीट ऐक. त्या शिवा आणि शक्तीला संशय आलाय, त्यामुळे ते कधीही त्या आंब्याच्या रोपट्यापर्यंत पोहोचतील. लवकरात लवकर त्या आंब्याचं रोपटं कुठल्या तरी सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेव, कळलं? हे काम तू पण करू शकतोस ना? पण सगळ्या कामाचा ठेका काय मीच घेतलाय का? नवरा तुझा आहे, त्यामुळे तूच काळजी घे. माझ्याशी वाद घालू नकोस. तेव्हा लवकर